ही भूमिका काल उपमुख्यमंत्र्यांनी सांगितली। याच्यापूर्वी मी मांडलेला आहे की आज राहुलजी म्हणतात त्याप्रमाणे एकदा सेन्सस झाला की लोकसंख्या कळेल कोणाची किती लोकसंख्या आहे। मागच्या वेळेस गायकवाड आयोगाने जे 32% उभी मराठा दाखवला आहे त्यामध्ये इतर समाजाचा सुद्धा म्हणजे कुणबी मराठा कुणबी लेवा पाटील यांचा समावेश करून दाखवला। तेवढी संख्या मुळात नाहीच। ही संख्या फार तर मला वाटतं की 15%च्या आसपास कदाचित असावी। अनेकांनी ते घेतलं आहे, ते जरांगे पाटीलही सांगितलं, अनेकांनी ते का कुणबी प्रमाणपत्र आहे त्यामुळे फार काही कमी लोक राहिलेत वगैरे। अशा स्थितीमध्ये आपण शेड्यूल कास्टला आपण 13% देतो, शेड्यूल ट्राईबला 7% आणि ओबीसीला एकूण 30% म्हणजे विजयंती घेऊन 30%, अशा 50% आरक्षणाच्या मर्यादा आहेत। आणि आत्ता समाजाची आमच्या संख्या ही साधारणतः 75 ते 80%च्या घरात आहेत, तीनही कॅटेगरी मिळून। उरले 20%, 20%मध्ये मराठा आहे, शीख आहेत, जैन आहेत, मारवाडी आहेत, गुजराती आहेत आणि फार छोट्या छोट्या ब्राह्मण आहेत, फार छोट्या छोट्या जाती आहेत। हे यातील शीखला कधी आरक्षणाचा फायदा घेत नाही, नोकऱ्या करत नाहीत, फार कमी करतात। जैन असेल, गुजराती असेल, मारवाडी असेल, हा समुदाय कधीही नोकरीच्या भानगडीत पडत नाही। मग उरला कोण तर फार मॅक्झिमम मराठा उरला आहे। आणि मराठा समाजाला जर EWS मधून 10% आरक्षणातून फायदा होत असेल तर तो फार मोठा फायदा होतो आहे। परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्यांची मंशा असावी किंवा भूमिका असावी म्हणून ते आग्रही आहेत। पोरांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत, राजकारणच्या भल्यासाठी ते आग्रही असावेत असा माझा थेट त्यांच्याकडे आरोप आहे। आता तुम्ही जे म्हणाले की जरांगेंना राजकीय आरक्षणाच्या लाभापायी त्यांचा उद्देश असावा, कुठेतरी ते सातत्याने एकच मागणी रेटत आहे, त्यामुळे मराठ्यांचा खास करून युवा वर्गाचं भविष्यात नुकसान होऊ शकतं असं वाटतं। प्रचंड नुकसान होणार आहे। मराठा तरुणांनी या संदर्भातली अभ्यास करावा। जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये, अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असंही माझं त्यांना आव्हान आहे। मुळात मी सांगितलं की ओबीसीमध्ये येऊन 372 जातीमध्ये येऊन त्यांना फार काही फायदा मिळणार नाही आणि ओपनमध्ये फार काही जाती राहणार नाहीत। म्हणजे नोकऱ्यांचा संदर्भ जिथे येतो किंवा सोयी सवलतीचा येतो तिथे फार मोठा नुकसान मराठा तरुणांचं होणार आहे। आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी अभ्यास करून थोडा विचार करून आपण कोणाला साथ देतो, आपलं भलं काय आहे, अहित काय आहे, हित काय आहे याचा विचार करावा। कुठेतरी मराठा नेत्यांची भूमिका जबाबदारी याच्यामुळे वाढत नाही का? कारण जरांगे असं बोलत असतील, बाकी सगळे गप आहेत, तरुणांची दिशाभूल, तर मराठा नेत्यांची जबाबदारी वाढलेली आता या सगळ्या नाही, ते आता मराठा नेतेच ठरवतील। मी त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात बोलण्याची मला काही गरज नाही। त्यांनी कशात भलं आहे, कशात वाईट आहे, कसं चांगलं आहे ते तरुणांना समजून त्यांची ते भूमिका आहे त्यांनी ते स्पष्ट करावी। बिहारमध्ये जे आरक्षण 75% नाही, तो एक चांगला ऐतिहासिक निर्णय बिहार सरकारने घेतलेला आहे। 65% आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि आमची सुद्धा तीच इच्छा होती की तुम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवा। जे 50%चं सिलिंग आहे ते तो कॅप आहे तो वाढवला गेला पाहिजेत आणि त्याच्यावर इतर समाजांच्या ज्या इच्छा आकांक्षा त्या पूर्ण केल्या पाहिजेत। मला वाटतं EWS त्यासाठीच तयार केला गेला, पण काय खुळा आहे माहीत नाही, कोणाच्या डोक्यात काय वारं घुसतं आणि काहीतरी घेऊन उभं राहतो। 2 वर्ष या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर 2 वर्ष शांत होते, त्यांना माहीत होतं की EWS मधून फायदा अधिक आहे। परंतु गोळीबार झाला, जरांगे पाटील त्या गोळीबारानंतर मराठा समाजाचे मग हिरो म्हणून पुढे आले, नायक म्हणून। आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत की हम झुका सकते ही त्यांच्यामध्ये त्यांना एक समाजाचं सगळं पाठबळ मिळाल्यानंतर एक गर्व झाला। त्यामुळे ते सरकारला धमक्या देतात, इतक्या तारखेपर्यंत करा, तितक्या तारखेपर्यंत करा, नाही केलं तर बघून घेऊ, कसे रस्त्यावर फिरताय ते आम्हालाही धमक्या देतात। अर्थात हे धमक्यांनी प्रश्न सुटणार आहेत का हे जरांगे पाटलांना कळलं पाहिजे। कुठल्याही गोष्टी करायच्या आहेत कायद्याच्या चौकटीत बसून करावं लागतं, कायद्याला धरून करावं लागतं आणि ज्या काही प्रक्रिया कोणालाही कुठेही घुसवता येत नाही। पण आता जर त्यांच्या डोक्यात खुळं घुसलं असेल तर ते ती मागणी सातत्यानं करत राहतील। नाही, आता सगळ्यांनाच कुणबी लावून टाका, गुजराती कुणबी, मारवाडी कुणबी, लिंगायत कुणबी, मराठा कुणबी, सगळे कुणबी लावत जा, प्रमाणपत्र देऊन टाका आणि मोकळे करून टाका। आता असंच म्हणायची पाळी आली आहे। मला माहीत नाही तेव्हा म्हणणं याची का कोणाला काय वाटतं ते करत असतात, त्यातलं तपासून कायदेशीर आहे, त्याचं उत्तर कायदेशीर उद्धव ठाकरे देतील। त्यामध्ये मी काय फार काही त्यात ऐकलं नाही। आता काय नवीन जिल्हा निर्मितीची आवश्यकता आहेच राज्यात, खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली, विभाग मोठे मोठे जिल्हे आहेत
ती प्रक्रियेची अनेक दिवसापासूनची खूप लोकांची मागणी आहे. त्यामध्ये मला वाटतं की ती जर भूमिका स्वीकारून सरकार पुढे जात असेल तर ते लवकरात लवकर करावं. कारण मला वाटतं निवडणुकीच्या तोंडावर कोणाची नाराजी घेण्यासाठी ते करणार नाहीत. कारवाई करणं किंवा अहवाल मागवणं, माहिती घेणं आणि तयार करणं याला बरेच क्लिष्ट गोष्टी आहेत. बराच वेळ लागतो. अनेक जिल्ह्याच्या संदर्भात सीमा ठरवताना वाद होतात. या सगळ्यामध्ये एकमत होणंही फार महत्त्वाचं असतं, नाहीतर नवा उद्रेक तयार होण्याची शक्यता असते.